इतनी दूर नगरी है, चलते चलते भजन करने लगे और एक वृक्ष के नीचे बैठे हैं। बैठे बैठे उनको आंख लग गई। महाराज एक जंगल में सोए थे। भगवान बोले ये बुढ़ा हमारा सुदामा कितनी दूर कैसे चल के आएगा। सोने लगे तो उसी में महाराज बैठो बैठो अभी नहीं रुको भाई। तो भगवान ने उठाया और सीधा द्वारका में लिटाया और सो के उठे तो देखा इतना बड़ा सुंदर द्वारका नगरी, सोने के घर वहां बने हुए, सोने के बंगले हैं। तो पूछने लगे उठ के, अरे ये कौन सी नगरी है? अरे बोले द्वारिका नगरी है। अच्छा, तो बोले हाँ मेरे कन्हैया का घर कहाँ है, मेरे सखा का घर कहाँ है? बोले कन्हैया? कौन कन्हैया? क्योंकि द्वारका में उसे कन्हैया नाम से नहीं पुकारते, कन्हैया नाम से नहीं जानते। अरे बोले यहाँ का राजा कौन है? तो उस राजा का ये सिपाही नाम बताने लगे। अनंत श्री समनंकृत छत्रपति राजर्षि धर्मवर्ती चक्रवर्ती सम्राट 1008 महामंडलेश्वर भगवान श्री कृष्ण परमात्मा या राजाचं नाव है। महाराजाधिराज श्री कृष्ण चंद्र ठाकुर। अच्छा, बोले इतना बड़ो लंबो चौड़ो नाम, मैं तो उसका कन्हैया नाम जानू भाई। तो बोले उसका घर कहाँ है? अरे उसका घर नहीं, ये जो यहाँ से जाओगे ना 10-15 किलोमीटर उसी के घर है। 16,108 भवन बने हैं। तो बोले वो कहाँ से मिलेगा भाई? तो बोले ये सामने जो द्वारपाल खड़े हैं ना, उनके जाको पूछो, उनको जाके पूछो कि कन्हैया कहाँ मिलेगा। तो महाराज धीरे 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 उधर से सुदामा जी आने लगे और वो द्वारपाल को पूछने लगे, देखो देखो ये गरीबी गरीबी कहाँ, कृष्ण के द्वार पे विश्वास लेके आया हूँ। मेरे बचपन का यार है मेरा शाह, यही सोचकर
आस करके आया हूँ। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गया इधर पे सुदामा गरीबा गया। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे मन के करीब आ गया। सुदामा जी आए हैं, भगवान एकदम गले मिले महाराज, कितने दिनों से सखा मिला है। दौड़ते दौड़ते महाराज भगवान गए हैं और उनको लाके सिंहासन पे बिठाए हैं और भगवान खुद सुदामा के पैर धोने लगे। सुदामा बोलते अरे नहीं बैठना, मुझे नहीं बैठना। जबरदस्ती उनको सिंहासन पे बिठाया और पैर धोने लगे और रोने लगे, क्योंकि सुदामा के चरण हाथ में नहीं है तो अनगिनत कांटे लगे हैं सुदामा के पैरों में। और भोले आए हैं, भपोले आए हैं, रक्त बह रहा है। शीस पगान जगातन पे प्रभु जाने को ही बसी ग्रामा, धोती फटी सिलटी दुपटियारो, पायु पान की नहीं सामा। अरे उसकी धोती फटी है, कपड़े पहने नहीं है, और ऐसा दरिद्री भक्त कोई भगवान का हो सकता है? नहीं। फिर भी भगवान ने अपने सिंहासन पे लाकर बैठा दिया और चरण धोने लगे और भगवान रोने लगे। ऐसे बेहाल बेवाई न सो पर कंटक जाल पुनी अजून एकदा दो गयो। हाय महादुख पायो सखा तुम, आए तय किन दिन खोए।
देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए। रोने लगे भगवान। और क्या कर रहे हैं? पानी परात को हाथ छू नहीं, नैनन के जल से पग धोए। रुक्मिणी पानी लाने लगी, तब तक तो महाराज अपने गंगा जमुना अपने आंखों से प्रकट करके भगवान ने सुदामा के चरण धोए। प्रीतो यमुंचरत बिंदून नेत्राभ्याम पुष्करक्षण। आपल्या डोळ्यातील महाराज जलानेच, डोळ्यातील अश्रूनेच त्याच्या चरणाची अभिषेक केलेला आहे. किती प्रेम आहे महाराज सुदामजी. भगवंताला लक्षात आलं की इथे त्याला थोडीशी लाज वाटते, शरम वाटते, म्हणून हाताला पकडून महाराज राजमहालामध्ये घेऊन गेले. सुंदर अशा प्रकारे दही दुधाने उठण्याने साबण सुंदर अशा प्रकारचे लावून महाराज सुदामाजीला स्नान घातलेले, सुंदर सुंदर कपडे घालायला दिलेले आणि जेवायला बसवले. 56 प्रकारचे भोग तयार केले सुदामाजीला जेवण्यासाठी. पर कन्हैयाला सुदामाजी म्हणतात, कन्हैया इतना सारो मैं ना खाओ. अरे मैं तो नमक रोटी खाता हूँ, एक रोटी और नमक लगा के खाता हूँ और तेरा भजन करता हूँ. इतने सारे 56 भोग खाऊंगा तो मुझे नींद आ जाएगी, तेरा भजन नहीं हो पाएगा, तेरा भजन नहीं कर सकूंगा. बोले कन्हैया मैं इतना नहीं खा सकता, पर भगवान बोले आज मेरा प्रसाद मान के खा लो, आज कुछ नहीं होगा तुझे. भोजन कराया और जहां भगवान साक्षात रुक्मिणी जिस मखमल पे गद्दे पे सोते हैं वहां सुदामा जी को सुलाया और भगवान खुद चरण सेवा करने लगे, पैर दबाने लगे और भगवान को मना कर, अरे कन्हैया रहने दो. पाय दाबता दाबता महाराज लहानपणीच्या गोष्टी आपण एका शाळेत शिकलो. रुक्मिणीने पाहिलं जगाचा बाप अनंत ब्रह्मांड नायक आज या भक्ताचे पाय दाबतोय. किती मोठा भक्त असेल हा, असा भक्त आम्ही पाहिला नाही. फाटक्या कपड्यामध्ये आलेला आहे. याला माझ्या पतीला या देवाला मोठमोठे इंद्र चंद्र सूर्य सर्व येऊन नमस्कार करतात आणि आज हा या भक्ताचे पाय दाबतोय. किती मोठा भक्त असेल हा. म्हणून रुक्मिणी पण हवा करायला लागली, पंखा करायला लागली, हवा घालते आणि बोलता बोलता म्हटले, प्रभू अरे सुदामा तुझं लग्न झालं का? म्हटले झालं, 4 मुलं आहेत मला. सुदामाजी म्हटले तुझं लग्न झालं का नाही? अरे बोले माझं लग्नाचं विचारू नको, सांगायला लागलो तर रात्र जाईल. माझे लग्न एक नाही अनेक झालेले आहेत, तुझं सांग तू. कन्हैया म्हणतात तुझ्या लग्नाला तू मला बोलवलं नाही. म्हटले तू एवढा मोठा राजा आहे, तुला कुठे बोलवावं आम्ही? अरे म्हटले भाभीजीने काही दिलं की नाही मला? तू माझ्याकडे आला तर भाभीने मला काही पाठवलं का नाही? सुदामाला वाटलं आप एवढा मोठा राजा, एवढा मोठा भगवान परमात्मा, याला काय द्यावं? हे आपण आणलेले तांदूळ, मागून आणलेले शेजाऱ्याच्या घरतून याला काय द्यावे? देण्यासाठी महाराज संकोच करताय. पण भगवंताचं महाराज गीतेमध्ये भगवंताने वर्णन केले, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति परित अश्नामी प्रयतात्मना. जेव्हा घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. तू मला पाणी घाल, पत्र दे, फूल दे, फळ दे, पण काही ना काही दे, तेव्हा मी देईन तुला. सुदामाजीने आपल्या बगलेमध्ये महाराज ती तांदळाची छोटीशी पोटली बांधून दाबवली आणि म्हटले काही नाही दिलं भाभीने, काही नाही दिलं, आणि असा हात दाबला. भगवंताच्या लक्षात आलं की याला संकोच वाटतोय. भगवान म्हटले का रे तुझ्या हातामध्ये दर्द आहे का? हा हात का दाबून धरलाय? अरे काही नाही, आता एवढा मोठा प्रवास करून आलो तर पाय हात दुखणारच ना. अरे म्हटले पाय उगाचच दाबतोय मी, तुझा हात दाबतो, चल. हात दाबता दाबायला लागले. अरे राहू दे म्हणता म्हणता मला हात असा वर केला आणि ती तांदळाची पोह्याची पोटली काढली. अरे म्हटले मला चोरून ठेवलीस तू,
अजून सवय गेली नाही. तू चोरून चणे खाल्ले होते की नाही शाळेमध्ये? जेव्हा मला सुदामाजीची पूजा केली, तिलक केला ना, त्यावेळेस त्याच्या कपाळावरती दारिद्र्य लिहिलं होतं नश्री, तर भगवंताने तिलक लावून त्याच्या कपाळावरती लिहिलं होतं यशस्वी. आजपासून तुला काही कमी पडणार नाही, तुझं दारिद्र्य नष्ट झालेलं आहे. ती पोटली घेतली, सोडली आणि भगवान परमात्म्याने महाराज पहिली मुठ्ठी चावल खाल्लेलं आहे, ते पोहे खाल्लेले आहे. महाराज पहिल्या मुठ्ठीमध्ये सोन्याची नगरी बनवली. कारण काय त्याचं, ज्यावेळेस म्हटले जी तांदळाची पोटली घेतली ना, त्यावेळेस सुदामाजीला विचारलं काही निरोप दिलाय का माझ्यासाठी? सुदामाजीने निरोप सांगितला. भाभीने काय सांगितलं होतं? एक मास द्वैपाक में दो एकादशी होय. अरे म्हटले एका महिन्यात 2 एकादशी येतात. एक मास द्वैपाक में दो एकादशी होय, सो प्रभु दीन दयाल ने नित्य प्रतिदिनी होय. अरे देवा, एका महिन्यात 2 एकादशी होतात, पण माझ्या घरामध्ये रोज एकादशी आहे. काही घरामध्ये खायला नाही आहे. हा संदेश ऐकल्याबरोबर देवाच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या भक्ताची काय दशा आहे. लगेच उत्तर पाठवलं, भाभीजी होली सी तो है गई अपनाईसी हो, भाभी तेरे भवन में नित्य द्वादशी हो. आजपासून तुझ्या दारामध्ये रोज द्वादशी होणार आहे. महाराज लगेच देवतांना आदेश दिला, जा म्हटले त्याची सोन्याची नगरी करून टाका. एक मुठ्ठी चावल मध्ये महाराज सोन्याची नगरी देऊन टाकली आणि दुसरी मुठ्ठी खाणारे त्या रुक्मिणीने हात पकडला. अरे म्हटले आता दिले तुम्ही हे राज्य, आणि मग आता दुसऱ्या मुठीत आणखी काही देऊन स्वतः सुदामा बनायचंय का काय तुम्हाला? आम्हाला पण असं म्हणण्याचा तो भाव आहे. हातातून हिसकून घेतली, म्हटले आम्हालाही या भक्ताचा काहीतरी प्रसाद द्या. रुक्मिणीने ते राहिलेले पोहे घेऊन दिले. सर्व त्यांच्या 16,108 बायकांना एक 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 दिलेला आहे. थोडा थोडा प्रसाद दिलेला आहे. आराम झाला. अरे म्हटले सुदामाजी म्हणतायत का रे कन्हैया, माझ्या घरची सर्व खबर विचारली, पण तुझ्या घरातलं काही सांगत नाही. तुझी पत्नी भेटव मला. म्हटले काय हरकत नाही, सर्वांना भेटवतो. इथे बस सिंहासनावर बसवलं आणि सगळ्याला सांगितलं, मेसेज केले, चला खूप मोठे महाराज आले दर्शनाला या. महाराज 16,108 नी पंढरपूरची 7 मजली लाईन भरली. फार गोपाळपुऱ्यापर्यंत लाईन गेली. आले महाराज दर्शनाला. पहिल्यांदा आली रुक्मिणी. म्हणजे जय हो महाराजजी, दंडवत, ओम नमो नारायण, मी रुक्मिणी. बोले वा वा, सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव. मोठा आशीर्वाद दिला. दुसरी आली, महाराज मी कोण आहे? सत्यभामा आहे, आशीर्वाद द्या. यांना वाटलं पहिली याची पत्नी असेल, ही शेजारी नसेल. त्याला काय माहिती एवढं लग्न झालं. बोले कन्हैया कोण नाहीये? बोले पूछ मत, आशीर्वाद देते जा. ये पूछने वाली बात नहीं है. उसको लगा चलो कोई बात नहीं. सौभाग्यवती सौभाग्यवती. तीसरी आई कालिंदी. महाराज नमो नारायण. कन्हैया को देखने लगा, रे भाई ये कौन? बोले जितनी आई सब अपनी है, तू आशीर्वाद देते जा, अब पूछ मत. कालिंदी आई, सत्य आई, भद्रा आई. एक 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 करके आने लगी. 100 हो गई, पर 200 हो गई, 300, 400, 500, 1000. महाराज गला बसायला लागला. 7 दिवसापासून म्हटले कथा सांगतायत, तुमचा घसा नाही का बसला? आशीर्वाद देऊ देऊ. सगळ्यांना आशीर्वाद देत आहे. पण आता वाटलं की हात पण दुखायला लागला. आता संक्षिप्त आशीर्वाद, भव 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 आशीर्वाद द्यायला लागले. विसरून गेले. म्हटले कंटाळाला, हात दुखला, घसा बसलाय. कन्हैया अरे आहेत किती? माझी एक पत्नीचे विचारलं तुम्ही एवढं, आणि एवढे तुझे लग्न झालं सांगितलं. एक काम कर म्हटले कन्हैया, तुझ्या या एवढ्या बायका आहेत ना, किती आहेत म्हटले? 16,108. तू त्यांचा कोण? ह्या तुझ्या अर्धांगिनी, तू त्यांचा अर्धांग. आता एवढ्यांना आशीर्वाद देत नाही, तू समोर माझ्या दंडवत कर, मला सगळ्यांना एकट्ठा आशीर्वाद देतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने
सुदामजीच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि सुदामजीने त्याला आशीर्वाद दिलेले आहे. महाराज जगाचा बाप सुदामजीच्या चरणावर लोटतोय. बोल सुदामा महाराज की. असे असे भक्त परीक्षितला सांगताय सुखदेवजी. आणि सुदामाजी महाराज मग त्यांच्या भगवंताला म्हटले आता मी जातो, माझी सुशीला वाट बघत असेल. आणि सुदामा निघालेले आहेत आपल्या नगरीला. आपल्या नगरीपर्यंत येत आहेत आणि आल्याबरोबर महाराज तिथे काय दिसतंय, छोटीशी झोपडी होती. पण जाताना लक्षात आलं आपण कन्हैयाला काही मागितलं नाही, त्याने काही दिलं नाही, भगवंताने देऊन ठेवलं. नगरीपाशी आले, म्हटले इथं माझी छोटी झोपडी होती, आता कुठे गेली, हे सोन्याचे घर दिसताय तिथं. ध्यायला लागले, त्या नगरीला वेडे मारायला लागले. सुदामा सुदामा मंदिर देख रे, सुदामा मंदिर देख रे, सुदामा मंदिर सुदामा मंदिर सुदामा मंदिर सुदामा मंदिर देख रे, सुदामा मंदिर देख रे, सुदामा मंदिर सुदामा मंदिर सुदामा मंदिर सुदामा मंदिर. त्या ठिकाणी पाहिलं महाराज सोन्याची नगरी आहे. द्वारपालांनी सांगितलं महाराज महाराणी सुशीला आला की कोणीतरी आपल्या महालाचे चक्कर काढतंय, पहा म्हटले. तर तिने खिडकीमधून पाहिलं, 16 शृंगार केले, मुलांना सुंदर कपडे घातले आणि आली महाराज आरती घेऊन. सुदामा महाराज की जय असा जय जयकार करत करत आले. त्यांना वाटतं इथे कोणीतरी सुदामा नावाचे महाराज असतील, कोणी एक कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. तर तीही आरती घेऊन त्यांच्या जवळ आली, आरती ओवाळायला लागली. सुदामाजीने विचारलं, देवी जी आप कौन? बोले महाराज ऐसे सखा को मिलने गए, अपने पत्नी को ही भूल गए. अरे मैं सुशीला हूँ. अरे सुशीला, इतनी बड़ी ये तेरी चुटिया, इतनी बड़ी माड़ी, इतनी बड़ी साड़ी, ये कहाँ से आया? अरे बोले आपके मित्र ने ही भेजा है, ये सब आपके मित्र का प्रताप है. तो भगवान को धन्यवाद देने लगे. अरे अच्छे से भजन कर रहे थे, इतना पैसा बंगला काहे के लिए दिया? ये भक्त के लिए नहीं चाहिए, मुझे नहीं रहना यहाँ, यहाँ रहूंगा तो मुझे भजन नहीं होगा मेरा. तो साक्षात भगवान वहां प्रकट होके बोले कोई बात नहीं, बोले तुम यही रह के अपना भजन करो और भोजन करो, तुझे कोई परेशानी नहीं आएगी. ऐसा आशीर्वाद दे के महाराज भगवान वहां से अंतर्धान हो गए और सुदामा जी वहां भगवान का भजन करने लगे. परीक्षित जी को सुखदेव जी बोलते हैं, बताते हैं, दीन कितना भी दीन, कितना भी भिखारी, कितना भी गरीब भक्त भी हो, तो भगवान का सच्चे मन से भक्ति करेगा ना, उसको भगवान अपनाते हैं. भगवान दीन दुखियों का भगवान है. अब आगे आता आपल्याला वेळ खूप होत चाललाय, खूप कठीण आहे संपूर्ण. सुदामाजी म्हणजे साक्षात भगवंताचे प्रिय सखा आहे. अशा प्रकारे अनेक पुढे सुंदर सुंदर वर्णन केलेलं आहे की अर्जुनाच्या आणि सुभद्रेचं लग्न, भगवंताच्या सगळ्यात छोटी बहीण कोण आहे? सुभद्रा. आणि अर्जुनाच्या लग्नाचंही वर्णन आलेलं आहे. वेदाने भगवंताच्या
भगवंताची जी स्तुती केलेली आहे त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि वेगवेगळ्या कथा कुरुक्षेत्रामध्ये गोपाळ आणि भगवंताचं सूर्यग्रहणाची भेट झालेली, त्या ठिकाणी राधेची भेट झालेली आहे. सगळ्यांना भगवंताने सांगितलं, म्हटले ही माझी प्रेयसी आहे राधा. सगळ्या पत्न्यांना सांगितलं. तेव्हा त्यांना जलन झाली. अरे म्हटले आम्ही 108 आणि अजून ही आता आणखी 16,108 काय कमी पडल्या का? ही पण आणखी आहे. तर महाराज राधेला घेऊन दिले आणि गरम दूध पाजलं. सर्वांना कथा माहित असेल. हो, राधेच्या हृदयामध्ये भगवंताचे चरण आहे. राधेचं नाम घेतलं ना महाराज, आपल्याला महाराज जीवनभर काही कमी पडणार नाही. भगवंताचं आणि राधेचं इतकं प्रेम आहे. राधा ही मी तुम्हाला सांगितलं ना, सुखदेवजी म्हणतात अर्धांगिनी आहे, प्रियसी आहे आणि आराध्य देवी भगवंताची, शुभदेवाची हृदय स्वरूप आहे. संत म्हणतात राधिका नाम अनमोल. अरे राधेचं नाव इतकं अनमोल आहे. राधिका नाम अनमोल, बोलो राधे राधे